अर्थात संत ज्ञानेश्वर यांची जीवनगाथा। 12व्या शतकातील महाराष्ट्र। एकीकडे यादव साम्राज्य भरभराटीला आलेले असताना दुसरीकडे समाज अंधश्रद्धा, जातीभेद आणि कठोर रूढी परंपरांच्या अंधाऱ्या सावटाखाली तडफडत होता। आणि त्या अंधकारातून प्रकटले 4 दिव्य तेजकिरण, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई। या दैवी मुलांनी भागवत धर्माचा पाया रचला। पण हा प्रवास सोपा नव्हता। ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी विठ्ठलपंतांनी संन्यास धर्माचा स्वीकार केला, परंतु ज्ञानोबांची माता रुक्मिणी देवी यांच्या अथक तपश्चर्येमुळे ते परत आले। त्यानंतर या 4 दिव्य भावंडांचा जन्म झाला। परंतु समाजातील धर्माचे ठेकेदार यांचे महत्व समजून न घेता या दिव्य मुलांना संन्याशाची पोरं म्हणून हिणवू लागली। या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून रुक्मिणी आई आणि विठ्ठलपंतांनी देहत्याग केला। ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांच्या आज्ञेमुळे ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना केली। आणि एक दिवस निरोप आला की गावातल्या पुरोहितांनी भडकवल्यामुळे या लहानग्या मुलांना शिक्षा करायला स्वतः चांगदेव वाघावर बसून आळंदीत प्रवेश करत आहेत। चांगदेव वाघावर बसले होते। मस्तकावरची जटा, छातीपर्यंत रुळणारी शुभ्र दाढी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, हातात त्रिशूळ, जणू कृतांत काळच। ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडे केवळ पाहिलं आणि आळंदीकरांना दिसलं की धडाधडा करत या 4 भावंडांना घेऊन एक मातीची भिंत चालली आहे। अहंकाराने नटलेल्या त्या 1400 वर्षाच्या यतीला भेटायला एकीकडे अभिनिवेश आणि दारुण अहंकाराची सजीव मूर्ती चांगदेव आणि दुसरीकडे प्रेमाने भरलेली सज्जनांना आसरा देणारी ही भावंड। वाघावर बसलेल्या चांगदेवाने तो मातीचा ढीग या लहानग्यांनी चालवलेला पाहिला आणि त्याच्या शरीरावरची अहंकाराची फुटं गळून पडलेली। त्याने हातातला सर्प फेकून दिला, खाली उतरला आणि धावत धावत त्याने या 4ही भावंडांना साष्टांग नमस्कार घातला। मला क्षमा करा, केवळ सजीव